पाणी सध्या वाहतच भावनो, कारण वरची वर वाढतंय पाणी. अरे बाप, काटा घुसला पायात. आणि भावनो, तुम्ही ते सैराट पिक्चर बघितला का? त्या सैराट पिक्चरची शूटिंग कुठं झाली तुम्हाला सांगायचं होतं. मी त्याच ठिकाणी सध्या. हे बघा, हे झाड आहे बघा ते. हे पाण्याचा साऊंड तुम्ही ऐकू शकता. बैल पाणी पाजायला चालू आहे. दैवा तेव्हा कोणतरी खत टाकतं इथं. तसेच रस्ते सगळं किती खांड्यावर असं नाही अजिबात. 20-20 ओ भाई लोक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पवन शेजार ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, मी आलेलो बघा आज आमच्या गावातल्या नदीला. हे बघू शकता, इकडे गावाकडची नदी आहे आमच्या. आणि आज जरा जास्त प्रमाणात पाणी वाढण्याचं दिसायले. दरवर्षी बघा त्या वरती जे झाड दिसते का तिथपर्यंत पाणी जात असते, पण आता ह्या वर्षी बघा इथपर्यंत आलेले. तिथपर्यंत जाईन 2-3 दिवसात पाणी चालू आहे. आणि वरून तिकडून जायकवाडी धरण आहे बघा, तिकडून पाणी येते. आणि तुम्हाला मी जवळून दाखवतो गावाकडच्या नदीचा नजारा. सगळे घडोळ पाणी. आणि ह्या लोकांच्या काय मोटर आहेत. आता हळूहळू सगळे लोक काय करतात, आपापल्या मोटर उचलतात आणि तिकडे वरी टोका ठेवतात. बघू शकताय समोरचं, ही आमच्या गावाकडची नदी. आणि पाणी सध्या वाहतच भावनो, कारण वरची वर वाढतंय पाणी. हे पाण्याचा साऊंड तुम्ही ऐकू शकता. आणि हे असलं वातावरण म्हणताना भावनो, एकदम असं मला वाटतंय, अरे बाप, काटा घुसला पायात. काम करायला गेलो कांड होतंय आपल्याकडून बी. काय नाही, हे बघू शकता, काही लोकांचे असे सुद्धा सोलार प्लेट आहेत भावानो. इथे एक आहे आणि इथे इकडे एक आहे. हे बघा, हे फक्त सध्या फवाराच्या कामाचं पाणी. हे बघा, तिकडे कोणतरी 2 व्यक्ती फवारतात बघा, ते दिसत असतील तुम्हाला. 2 जण फवारे घेऊन चाललेले. आणि बाकी काय हेच वातावरण. आणि आता सध्या पाणी इथपर्यंत आहे. आणखी रोज मला वाटतं उद्या इथपर्यंत येईन बघा. कोण उद्या इथपर्यंत येईन, परवा इथपर्यंत येईन. आणि तसंच 2-4 दिवसांनी तिकडे वरी पण जाईन. ते ऊस दिसते का तुम्हाला, त्या ऊसापर्यंत पाणी, सगळं पाणीच होतंय. आता पुन्हा तिकडून उपसा घ्यावा लागतंय. आणि इकडचे लोक आता इथं मोटर आहेत, नंतर तिकडे टाकणार, पुन्हा कमी होत येणार. दरवर्षी तळ भरतंय आमचं, ह्या वर्षी पण तसंच भरणार आहे. तुम्हाला मी नंतर दाखवण्याचा एक व्हिडिओ टाकतो नदी भरल्याच्या नंतर. आणि बाकी काय नाही, बघू शकता वातावरण गावाकडचं. आणि मस्त गार हवा आहे. आता सकाळचे 11 वाजले आहेत बघा. आणि इकडे आमचे आजोबाई पण आहेत, हे बघू शकता. सोबत आलेलात आम्ही. बैल पाणी पाजायला चालू आहे. तेच बघायला लावतात आम्ही आजोबाईची मोटर. कायचं काय मग, किती पाणी आलं नदीला काय नाही, आपल्या मोटरीचे काय हाल चालू आहेत बघायला. आणि भावानो, तुम्ही ते सैराट पिक्चर बघितला का? त्या सैराट पिक्चरची शूटिंग कुठं झाली तुम्हाला सांगायचं होतं. मी त्याच ठिकाणी सध्या. 1 मिनिट. हे बघा, हे झाड आहे बघा ते. ज्यांना कोणाला वाटतं हेच झाड आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आणि भावानो, व्हिडिओ जर आवडत असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि मला सपोर्ट करा. शिवा, या वाटेने जायचंय का आपल्याला? कोणत्या वाटेने जायचंय? खिचो. त्या बैलाला नाही बघा काय काम, त्याच्यामुळे थोडं नाही गाजी भाई. आम्ही हाणतो तर मागून, नाही हानीत नाही त्याला. बैल गरीब आहे. दैवा डॉन म्हातारा झालाय बैल, काय करावं. असं लांबणीचं दाव घेऊन बांधलंय. तर आता हे सगळं एवढ्या एरियात खाऊ शकतो तो, इथपर्यंत येऊ शकतोय. किती बी खा, अनलिमिटेड. आयशे हे बघा बाबड, हे बाबडी खाली बसलो काय होईल सांगा मग कमेंट करून. काय नाही, अंग खाजन मी सांगतो ना. बघा, ओके डन. चालायचं आपण, काम झालं. चलो.
ये देखो गाइस, अब इधर से जाएंगे अपन कूद के, ऐसी उड़ी मार के। कमान, वाह शाबाश। आता तिकडं समोर गाडी लावलेली आमची पलीकडला, इकडं गाडी येत नाही ना। कोणत्या रस्त्याने आलो आपण? नाही नाही, इकडून आलात का? इकडून इथून आलात ना समोरून? तिकडे आमची गाडी। चलो, हे देखो कापूस, हे सगळं कापूसच आहे इथं, आणि तिकडे ऊस आहे आजू व्हायचा। ते ऊस दाखवतो मी तुम्हाला कसा आलेला आहे, खतरनाक। बाकी वेट इथं जातो, त्याला होता गाडीपाशी, आणि काय ना थेट घरी जायचंय। हे समोरचा ऊस पण दाखवतो मी तुम्हाला, पलीकडून जायचं ऊसाच्या आपल्याला, तेव्हा कोणतरी खत टाकतं इथं। भेटतो भाऊ ना, रोडवर जातो पुढे। तसेच रस्ते, रस्त्यासाठी एक लाईट तो बांधता आहे। हे देखो गाइस, आजू है ऊस, त्याला किती वाढवून काय करू ते कळा नाही बघा। सगळं किती कांड्यावर असं नाही आजूबाजू, 20 कांड्यावर ऊस आहे। चलो भाई लोग, मिलेंगे अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा आणि बाय बाय। फॉलो करून ठेवा भावांनो, सपोर्ट करा। जय हिंद। हो माय गॉड, समोरून कोणतरी राहिलेले आहेत, हा वाईट म्हणते। हो भाई लोग, हे निघाले कामगार आमच्या गावचे। चला भावांनो, टाटा बाय बाय।